पुण्यामध्ये यंदाही रंगसंगीत एकांकिका स्पर्धेचा एक अनोखा माहोल पाहायला मिळाला। तरुणाईच्या अभिनयाचे अनोखे रंग उमटवणारी ही स्पर्धा युवा रंगकर्मींमध्ये विशेष लोकप्रिय आहे। पुण्यासह नाशिक, रत्नागिरी, गोवा, कणकवली या 6 विभागामधून तब्बल 100हून अधिक संघांनी यंदा सहभाग नोंदवला। अंतिम फेरीमध्ये 13 संघ दाखल झाले होते। यामध्ये नाशिकच्या संघानं सादर केलेल्या देव बाभळी एकांकिकेनं बाजी मारत विजेतेपदाचा मुकुट पटकावला। पुण्याच्या विठू रंगनं उपविजेतेपदावर मोहोर उमटवली, तर प्रेक्षकांची विशेष दाद मिळालेल्या नाशिकच्याच फुगडी एकांकिकेनं तृतीय क्रमांक पटकावला। पुण्यामधल्या थिएटर अकादमीतर्फे या रंगसंगीत स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। अंतिम फेरीला खास उपस्थिती लावलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला। अभिनेत्री विभावरी देशपांडे, श्रीराम पेंडसे आणि उदय लागू यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम छान वाटलं। जसं की संयोजकांनी मला सांगितलं की संगीत नाटक म्हटलं की शास्त्रीय संगीत असा आपल्या डोक्यात प्रामुख्याने विचार येतो। तर शास्त्रीय संगीत सोडूनही खूपसं संगीत आपल्या भारतात किंवा आपल्या राज्यात आहे आणि त्याला घेऊनही हे नाटक पुढे जाऊ शकतं। आजच्या आधुनिक काळात इतर सगळ्या माध्यमांच्या या काय म्हणू त्याला चढाओढीत हे नाटकही टिकू पाहण्याचा जो प्रयत्न करते आणि त्यासाठी थिएटर अकॅडमी हा जो प्रयत्न करते हा खरंच खूप प्रशंसनीय आहे। हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे जो 7 वर्ष चालू आहे। जिथे नाटकाकडे येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होते तिथे थिएटर अकॅडमी आणि वोडाफोन मिळून एक संगीत एकांकिका करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळतो। त्याच्या अंतिम फेरीत 8-8, 7, 9 एकांकिका सादर होतात। त्या सगळ्या संगीत एकांकिका असतात। ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे आणि 7 वर्ष चालू असलेला उपक्रम आहे। हा असाच चालू राहू दे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।